आता खरं तर इंस्टाग्राम आणि सोशल मीडियाला लोक नाव ठेवतात, पण कॉमन स्त्रीला अभिव्यक्तीसाठीचं ते खूप स्ट्रॉंग माध्यम आहे. प्रत्येक स्त्री पॉडकास्ट नाही करू शकत. मला असं वाटलं की अरे खूप गोष्टी ॲज अन म्हणजे माणूस म्हणून खूप गोष्टी आपण अजून ब्रॉड स्पेक्ट्रममध्ये पाहिल्या पाहिजेत, जे की मी कदाचित काही गोष्टी नाही पाहत. अरे पटकन कसावरही काही कमेंट करतो, काही मनावर लावून घेत नाही, कारण त्याने ऑलरेडी आधी मनाला खूप लावून घेतलेलं आहे, म्हणून आता काही लागतच नाही ते. त्यामुळे आता ते आपोआप रिबाउन्स होतं, एवढं ते साचलेलं आहे ना. कोविडने काय बोलतात ना, सगळ्यांच्या आयुष्यात काही ना काहीतरी आणलं. तर माझ्या सोबतही असं आलं की माझ्या वाईफची आणि न्यूबॉर्न बेबीची डेथ झाली कोविडमध्ये. ओके. जशी अटॅचमेंट इम्पॉर्टंट आहे तशीच डिटॅचमेंट पण इम्पॉर्टंट आहे. पण आपल्याकडे ना, आपण आपली जी भारतीय संस्कृती आहे आणि आपली जी पिढी आहे की नाही, त्याचं इतकं मस्त सँडविच झालेलं आहे ना, की हे सगळं आपल्याला कळत असतं. आणि ॲट द सेम टाइम आपण आपले जे रूट्स आहेत, आपले जे परंपरागत विचार आहेत आणि ज्या रीतीभाती आहेत, त्या मात्र धरून ठेवलेल्या असतात. सो हे द्वंद्व आपलं सतत सुरू असतं. आणि या नाटकामध्ये असंच एक कॅरेक्टर आहे, पाटील नावाचं. ओके. सो हे जे पाटील आहेत, यांचं लग्न झालेलं आहे, हे स्वतः शेतकरी आहेत आणि यांचं लग्न झालेलं आहे एका इन्फ्लुएन्सरचे, गुलाबी साडी स्टाईल. तर सगळ्यात आधी मी पूर्णानंदला वेलकम करते. हाय पूर्णानंद. हाय, थँक्यू सो मच. ओके. सो पाटील हे जे कॅरेक्टर आहे ना, ते असं आहे की ते अटॅच्ड आहे, पण बायकोचे जे काही चाललेलं आहे ना, त्याच्याशी त्याला जुळवून घेता घेता त्याची पार फरफट होतीये. म्हणजे एकीकडे रोहितला त्याच्या प्रेयसीला जुळवून घ्यायचं नाहीये म्हणून त्याची वेगळी फरफट होतीये, आणि ह्या दोघांना जुळवून घ्यायचे कारण आता लग्नच झालेलं आहे, आता आयुष्यभरासाठी गाठ आहे, ही युती ठरलेली आहे, त्याच्यामुळे त्याची फरफट होते. सो पूर्णानंद, मला सांग की हे जे आहे, तो म्हणाला की डिटॅचमेंट इज इम्पॉर्टंट, आणि तुझं जे कॅरेक्टर आहे ते कम्प्लिटली डिटॅच्ड मधून अटॅचमेंट कडे जात आहे, समजावून घेत. बरोबर. सो तुला काय शिकायला मिळालं या कॅरेक्टर मधून? एक मला मी कॅरेक्टर म्हणजे डिटॅचमेंट हा शब्द आपण वापरतोय, तर त्याच्यात की मुळात आपल्याकडे जी संत परंपरा सुरू झाली ना, हा सगळा शेतकरी वर्ग होता. हो, ठीक आहे. आणि ह्या पात्राचं पण म्हणजे त्याच्याकडे शेती आहे आणि तो शहरात नोकरी करतो, कारण पूर्वीसारखं पूर्णपणे शेती या व्यवसायावर कुटुंब चालू शकत नाही आजच्या काळामध्ये. आता त्या आपल्या परमार्थामध्येच संतांनी असा शब्द वापरला की प्रापंचिक परमार्थ, म्हणजे तुम्हाला सगळं सोडून हिमालयात जाण्याची गरज नाही. तुम्ही जर विठ्ठलाचं नाव दिवसातून 10 वेळा घेतलं तर तुम्ही त्याच्याशी कनेक्ट होऊ शकता. ऍट द सेम टाइम तुम्ही तुमच्या संसारातल्या गोष्टीमध्ये सुद्धा रमू शकता. बरोबर. तर तो शेतीतून आलेला, जो शेतीशी निगडीत असलेल्या संतांकडून आलेला जो धागा आहे, तो त्या कॅरेक्टरमध्ये होता. कारण त्याला शेतीही करायची आहे, शहरात नोकरी करायची आहे, त्याला बायकोशी जुळवूनही घ्यायचंय, आणि बायको अशी आहे की ती इन्फ्लुएन्सर जरी असली तरी तिच्यावर या सोशल मीडियाचा इन्फ्लुएन्स झालेला आहे. राईट. म्हणजे ती काय तिचं सार्वभौम किंवा ती स्वयंभू इन्फ्लुएन्सर नाहीये. तिने बघितले 100 व्हिडिओ आणि तिला असं वाटायला लागलं की अगं बाई, मी पण करू शकते की. म्हणजे अगदीच हे उदाहरण द्यायचं म्हणजे रितेश जेनेलियाचे व्हिडिओ आपण पाहतो, म्हणजे ते सेलिब्रिटी आहेत पण व्यक्तिगत आयुष्यात ते नवरा बायको आहेत. म्हणजे त्यातलं कोणीतरी म्हणत असेल ना की रितेश आपण हे रील बनाते, असं कोणीतरी किंवा ती कोणीतरी म्हणत असेल ना, त्याशिवाय ते रील होणारच नाहीयेत. तर त्याचा जो पगडा सामान्य स्त्रियांवर पडतोय, आणि ज्यांना असं ते झालंय की आता खरं तर इंस्टाग्राम आणि सोशल मीडियाला लोक नाव ठेवतात, पण कॉमन स्त्रीला अभिव्यक्तीसाठीचं ते खूप स्ट्रॉंग माध्यम आहे. प्रत्येक स्त्री पॉडकास्ट नाही करू शकत. राईट. म्हणजे तुम्ही रिप्रेझेंटेटिव्ह आहात खूप स्त्रियांचं. तसं रील मधून अशा खूप महिला दिसतात की ज्यांना शेतात राबते आहे, पण मला काही, माझं काय, माझी आयडेंटिटी काय, ती आयडेंटिटी त्या सोशल मीडियामध्ये शोधतायत. आणि ती शोधत असल्यामुळेच आपल्याला सूरज चव्हाण सारखा एक मुलगा बिग बॉस मध्ये दिसतो. बरोबर. तर खूप साऱ्या लोकांसाठी सोशल मीडिया ही चांगली गोष्ट आहे, त्यांच्यासाठी आहे.
त्याचं किती अवडंबर माजवायचं, ते किती वापरायचं, ते फार व्यक्तिगत विषय आहे. बरोबर. आता प्रकाशची पात्र म्हणून काय गोची होते, की त्याला कळतंय की हे अवडंबरच्या झोनला चाललंय हिचं. म्हणजे काय शूट करायचं काय नाही हे तर कळायला हवं. तर ती लाईन ती क्रॉस करायला जाते आणि मग याची तिथे तंतरते. बरोबर. आणि ह्याला ते काय सुधरत नाही की आता हिला मी कसं थांबवू, आणि त्याची फरफट होत राहते. म्हणजे तो प्रयत्न पण करतो समजावून सांगायचा, पण त्या म्हणजे नाटक पाहिलेलं आहेच, त्यात तिला विचारलं जातं, कॅरेक्टर विचारतं की तुला नवरा महत्वाचा आहे की फॉलोअर्स महत्वाचे आहेत. तर त्याच्यावर ती जे उत्तर देते, आय थिंक ते उत्तर ती लाईन आहे की अरे रिलेशन तुम्हाला महत्वाचं आहे की इंस्टाग्राम किंवा कुठलाही सोशल मीडिया महत्वाचा आहे. आणि त्याच्यानंतर मग असं आपल्याला वाटतं की आता हे लाईनवर येतील, पण आणखी एक मोठा इन्सिडेंट घडतो आणि मग त्याच्यानंतर तिला पर्सनली रिअलाइज होते की अरे मी कदाचित चुकीच्या वाटेवर आहे की काय. म्हणजे पूर्ण वाटच नाही चुकलेली, पण एखादं वळण आपण जर घेतलं तर आपण करेक्ट ट्रॅकवर जाऊ शकतो. राईट राईट राईट. आणि तिथून आमचं ते सोयीला लागतं असं मी म्हणेन. हो, थँक गॉड फॉर दॅट. नाही, पण मला हे सांग की तुझ्या कॅरेक्टरमध्ये अजून एक छटा आहे त्या नाटकामध्ये, ते म्हणजे त्याच्या मुली कशा असाव्यात, मुलींनी कसं वागावं राहावं. अगदी बरोबर. याच्या अत्यंत मेल शॉव्हिनिस्ट, टिपिकल, आय विल नॉट से शॉव्हिनिस्ट ऑल्सो, त्याच्या स्वतःच्या संकल्पना आहेत. तर तू नगरमधून आलेला आहेस, बरोबर, अहमदनगरचा तू आहेस, आणि नगरचं कल्चर मला चांगलंच माहिती आहे. तर ही बाजू जेव्हा या पात्राची तू साकारत होतास तेव्हा तुझ्या डोळ्यासमोर असे काही तुझी मित्रमंडळी वगैरे होती का रे? प्रचंड. कारण की आपण आपलं अपब्रिंगिंग होतं म्हणजे ते काय खरं तर घरात होत नसतं. म्हणजे लोक म्हणतात काय आई वडिलांनी संस्कार केलेत, नाही, तो कुठल्या समाजात वावरतो बाहेर. म्हणजे माझा मुलगा मुंबईच्या शाळेत होता तेव्हा त्याला एकही इंग्रजी शिवी येत नव्हती. ठीक आहे, इंग्लिश मिडियमला असून, पण तो नगरला मी त्याला घेऊन गेलो, तर तिकडच्या शाळेत गेल्यावर त्यांनी 2-4 शब्द असे उच्चारले, मी म्हणलं की एक मिनिट, हे कुठे ऐकलंस तू? आता तो जर शब्द त्यांनी बाहेर कुठे उच्चारला तर लोक म्हणतील काय आई वडिलांनी आई वडिलांचं लक्ष नाही. तसं ते पुरुषांच्या बाबतीत सुद्धा होतं की स्त्रियांचं कसं असतं, स्त्रियांची जशी वाढ होत जाते ना तशी पुरुषांची होत नाही. पुरुषांना खूप साचेबद्ध पद्धतीनं समाजच असं ठरवतो की अरे तू मोठा आहेस, तुला पुढे जाऊन घर सांभाळायचंय. अरे नाही सांभाळायचं आम्हाला घर, किंवा कोणी ठरवलं हे? आणि मग तो काय करतो, तो त्याच्या सारखे प्रोटोटाईप ना बघत राहतो. अच्छा, ह्याने असं केलंय का, ह्याने असं केलंय, मग असं केलंय, मग मी असं करायला पाहिजे. आणि त्याला असं वाटतं की हेच बरोबर आहे. आणि मग जेव्हा ते तुटायला सुरुवात होते ना, मग पुरुषांना कळत नाही की हे कसं हँडल करायचं. राईट. आणि मग तिथनं हे जे काही डिटॅचमेंटचे प्रकार सुरू होतात ते तिथून सुरू होतात. कारण आणि आता हे किती वर्षांपासून, हजारो वर्षांपासून असेल माहित नाही, की हे जे कंपार्टमेंट्स बनवलेत ना आपण, की ह्या व्यक्तीनं असं राहिलं पाहिजे, ह्या व्यक्तीनं तसं राहिलं पाहिजे, हे कुणी बनवले देवाला माहित. पण फॉर्च्युनेटली मी खूप शहरांमधून म्हणजे नगर, पुणे, मुंबई असं करत आलो. मी सिगरेट पिणारी मुलगी ही पहिल्यांदा पुण्यात पाहिली. तर माझ्यासाठी असं होतं की अरे असं कसं. नंतर मला कळलं की नाही, हे पण एक आहे आणि तो तिचा व्यक्तिगत प्रश्न आहे. अगेन स्मोकिंग करणे न करणे निर्णय आहे, तुम्ही नाही ठरवू शकत. तर हे खूप गोष्टी तोडत याव्या लागतात. आता यात मी स्वतः पाटील असल्यामुळे मला फक्त प्रकाश शोधायचा होता. तर तो प्रकाश मित्र आहेत की म्हणजे आता आपण अजूनही गेलो की हा मग काय चाललंय तुझं, कोण आहे का करतो, म्हणजे तो जो आहे ना त्या जेस्चर मध्ये एक जो आहे ना ते नाही सुटत. बरोबर. आणि ते त्यांना ब्रेक करण्यासाठी त्यांच्या आयुष्यात कुणी आलेलं नाही दुर्दैवानं, ते की माझ्या आयुष्यात येऊन गेले, त्यामुळे ते माझं तुटलं. बरोबर. त्यामुळे त्या सिमिलॅरिटीज आहेत आणि ते दिसत असल्यामुळे फार काही वेगळे एफर्ट्स करायची गरज नाही लागली. बरं, पण तुला शिकायला काय मिळालं? म्हणजे आता तू जे बोललास त्याच्यातून लक्षात येतं की तुझी ऑलरेडी तयारी होती या कॅरेक्टरची, खूप विचार तू ऑलरेडी केलेला आहेस, पण तरीही या कॅरेक्टर मधून तुला शिकायला काय मिळालं? मला असं वाटतं की ऍक्सेप्टन्स जो आहे
तो त्याच्याविषयी मला असं वाटतं की व्यक्तिगतरित्या की मी पटकन गोष्टी ऍक्सेप्ट केल्या पाहिजेत की काय, ते मी पर्सनली करत नाही ऍक्सेप्ट. मला असं वाटलं की अरे खूप गोष्टी ऍज अन म्हणजे माणूस म्हणून खूप गोष्टी आपण अजून ब्रॉड स्पेक्ट्रम मध्ये पाहिल्या पाहिजेत, जे की मी कदाचित काही गोष्टी नाही पाहत. सो आता आपल्याला पूर्णानंदनी सांगितलं की आपण आयुष्य जगत असतो. म्हणजे माझे बाबा पण हे नेहमी म्हणायचे की वेगवेगळ्या वाटेवर, वेगवेगळ्या वळणावर वेगवेगळी माणसं भेटतात, जी आपल्याला वेगवेगळे पैलू दाखवत जातात आयुष्याचे. आणि हा एक खूप महत्वाचा भाग आहे टू ग्रो. म्हणजे व्यक्ती म्हणून तुम्ही प्रगल्भ होण्यामध्ये याचा खूप महत्वाचा वाटा असतो की तुम्हाला कोण भेटतं तुमच्या आयुष्याच्या कोणत्या वळणावर. सो आपल्याबरोबर ज्याची त्याची लव्ह स्टोरी किंवा रादर आपण म्हणूयात मेनी लव्ह स्टोरी याचे जे लेखक आहेत ऋषिकांत राऊत, ते आहेत आपल्याबरोबर. हाय ऋषिकांत. हॅलो. हाय. सो ऋषिकांत, मला हे विचारायचं आहे की एवढे वेगवेगळे कॅरेक्टर्स, तरी शर्मिला येऊ नाही शकली, तिचं एक वेगळं कॅरेक्टर होतं. एवढे वेगवेगळे कॅरेक्टर्स, ग्रामीण, निमशहरी, शहरी, असे वेगवेगळ्या पातळ्यांवर, वेगवेगळ्या वयोगटातले, वेगवेगळ्या आयुष्यातल्या टप्प्यांवर असे सगळे कॅरेक्टर्स एकत्र करायचे आणि त्याच्यातून एक गोष्ट तयार करायची, म्हणजे नेमकं त्या मेंदूमध्ये काय आहे? नेमकं मेंदूमध्ये म्हणजे एकतर मुळात मी इंजिनियर आहे. ओके. हा अजून एक बाजू. काय आम्हाला सवयच अशी लागलेली असते की वेगवेगळे पार्ट्स घ्या आणि त्याची मशीन बनवा. ओके. आणि हे जे आता 6 कॅरेक्टर्स बघतो त्याच्यातल्या मुलांबद्दल, म्हणजे जे मेल कॅरेक्टर्स आहेत, तर त्यांच्याबद्दल मी सांगेन की कुठे ना कुठेतरी मी पण त्या तिघांना रिलेट करतो. ओके. वेगवेगळ्या फेजमध्ये. त्यामुळे हे 3 मेल कॅरेक्टर्स तर माझा खूप जवळचेच आहेत. आणि जे फिमेल कॅरेक्टर्स आहेत मग ते ऑब्झर्वेशन मध्ये आहेत, मैत्रिणी किंवा इतर काही गोष्टी असतात. आपण जेव्हा म्हणजे आपल्या आईमधून आपल्याला काही नाती दिसतात, काही बहिणींमधून दिसतात, या पद्धतीने म्हणजे ते कॅरेक्टर्स मला सापडत गेले होते. त्यामुळे कॅरेक्टर्स अनोळखी अजिबात नव्हते. फक्त त्या सगळ्या कॅरेक्टर्सना एकत्र घेऊन किंवा त्याच्यातले योग्य कॅरेक्टर्स निवडून त्याचा एक ग्राफ बांधणं हे जरा थोडं चॅलेंजिंग होतं. आणि त्यासाठी प्रियदर्शन जाधव होता सोबत, त्यामुळे त्याचं काही नंतर टेन्शन नाही आलं. करेक्ट. पण ही गोष्ट अशी बेतावी, कारण आज नाटक हे पूर्वी जसं सिनेमाचं आम्ही ते शिकायचो की सिनेमाची स्क्रिप्ट कशी लिहावी वगैरे, नाटक त्या मनाने फ्री फॉर्म होता की लेखक त्याला सुचेल त्या पद्धतीने लिहायचा. पण आता सगळी व्यावसायिक गणितं आल्यामुळे ते करावं लागतं, सगळी गणितं मांडावी लागतात. सो हे पहिलंच नाटक आहे आणि त्याच्यामध्ये ही सगळी स्टारकास्ट, दर्शन जाधव इज द डिरेक्टर, प्रोड्युस्ड बाय एकदंत वगैरे, हे सगळं असताना वॉज इट स्ट्रेसफुल? अजिबात नाही. कारण एक म्हणजे मी कुठलीही गोष्ट प्रॉपर शिकलो नाहीये याच्यातली, त्यामुळे त्याचे नुकसान काय किंवा काय त्याचा भीती येऊ शकते याची मला अजिबात माहिती नव्हती. अज्ञानात सुख असतं. आणि माझी लेखनाची सुरुवात म्हणजे मी जवळजवळ गेली 10 ते 12 वर्ष स्किट रायटिंग करतोय. तो माझा मेन पोर्ट्रे आहे असं म्हणू शकतो, कॉमेडी वगैरे. पण त्या कॉमेडीमध्ये पण कुठेतरी मला स्वतःचं म्हणणं मांडायचं होतं किंवा माझं लिखाण हे असं टिपिकल कॉमेडी लिखाणात कदाचित मोडलं नाही जात, त्याला खूप वेगवेगळे शेड्स आहेत. तर ते होतं वेगवेगळे, कारण आपण जे आयुष्य जगत असतो त्याचं कुठेतरी रिपरकेशन येत जातं किंवा त्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि नाटक हे चॅलेंज देत होतं की करूया, कारण काय की सगळ्या लेखकांकडून ऐकायचं म्हणजे नाटक लिहिलं म्हणजे नाटक म्हणजे लेखकाचं काहीतरी असतं, तेव्हा लेखक म्हणून तुम्हाला मान्यता मिळते, सर्व गोष्टी घडतात. एक डोक्यात होतं की आपण नाटक केलं तर काहीतरी वेगळं करूया. म्हणजे मला एक तर दिवाणखान्याच्या बाहेर नाटक करायचं होतं, हे माझं पहिलं टार्गेट होतं. त्यामुळे आणि चंद्रकांत सर जेव्हा मला पहिल्यांदा कॉन्टॅक्टमध्ये आहे, ते बोलले की करूया का, मला वाटतं की तू लिहू शकतोस, तुझं जेवढं काही लिखाण मी ऑब्झर्व केलंय. मी आमची पहिली भेट झाली, त्यांनी मला भेटायला बोलवलं, तर मला वाटलं की असेल काहीतरी इव्हेंट लिहायचं असेल किंवा काही इतर असेल, स्किट किंवा तसं असेल. ते बोलले नाही, तू नाटक लिही. म्हटलं सर मी आता पण लिहिलं नाही अजिबात. ते बोलले तू लिहू शकतोस, कारण तुझे रिव्ह्यू मी घेतलेले आहेत, सो तू लिहावंस. तर म्हटलं पण सर माझ्या डोक्यात दिवाणखाना नाहीये टिपिकल. तुला टेन्शन नको घेऊ, आपल्याकडे सेंदेश बेंद्रेत, ते काही तुला उभं करून देऊ शकतात. बरोबर. मग एकदा मी काय बोलतो की एक चांगला निर्माता आणि चांगला निर्मात्यानंतर जेव्हा एक चांगला दिग्दर्शक, असे जेव्हा दोन तुम्हाला एक सपोर्ट सिस्टीम उभी राहते, मग तुम्हाला खूप वाव मिळतो लिहायला किंवा कसंही तुम्ही लिहू शकता. आणि मग त्याच्यात अजून प्लस पॉईंट म्हणजे चांगले आर्टिस्ट मिळणं. जेव्हा लेखकावर सगळे विश्वास दाखवतात तेव्हा काय घडतं त्याचं उदाहरण म्हणजे ज्याची त्याची लव्ह स्टोरी. ओके, वंडरफुल. मग आता मला सांग की आपण असं म्हणूयात की बऱ्याच पर्सनॅलिटी टाइप्स या 6 कॅरेक्टर्स मध्ये आपण बसवलेल्या आहेत. ठीक आहे. सो
ह्या कॅरेक्टरची पर्सनॅलिटी अशी असेल आणि त्याचा ग्राफ हा असेल, ह्याचा विचार करायची प्रोसेस, कॅन यू शेअर दॅट विथ अस? वेगवेगळे आर्टिकल्स वाचले, खूप सारे पॉडकास्ट किंवा जे याच्यात पीएचडी करतात रिलेशनशिप किंवा इतर गोष्टींबाबत, त्यांचे जे काही मटेरियल होतं तर ते आम्ही गो थ्रू करत गेलो. मग त्याच्यातले आपल्या कॅरेक्टर्सला कोणते जवळ जाणारे आहेत का, किंवा गप्पा मारत गेलो. जसं की आधी उल्लेख आला की दर्शन दादाकडे कॅरेक्टर्सचा खजिना आहे, त्याचा मित्रपरिवार, त्याची मित्रमंडळी, मग ते शेअरिंग व्हायचं. मी एखादी लाईन सांगतो, तुला हे असं मी एक्सपिरियन्स केले, कारण असं घडलं होतं. मग त्याच्यातल्या काही गोष्टी घेऊन अगदीच एकदम डार्क साईड अवॉइड करून किंवा त्यातलं मग ह्युमर काय निघू शकतो या पद्धतीने विचार करत आम्ही आधी फक्त कॅरेक्टर्सवर काम केलं. आणि जेव्हा आमच्याकडे कॅरेक्टर्स आले तेव्हा मग ते आपोआप बोलू लागले. मग मला फक्त त्यांच्यातलं बोलणं निवडून ते पेपरवर मांडायचं होतं. वाव वाव, पण ते निवडणं पण अवघड गेलं असेल नाही का? हो, पण त्या प्रोसेसमध्ये सगळ्यांचीच हेल्प होती. म्हणजे चंद्रकांत लोकले सर होते आपले निर्माते, तेही होते, दर्शन दादा होताच, इव्हन आपल्या आर्टिस्ट लोकांनी खूप मदत केली. कारण काय की जेव्हा त्यांच्याकडे पहिल्यांदा रिडिंग झालं आणि मग त्यांना कळलं की आपण ही भूमिका करतो, तर त्यांच्याकडूनही मला इनपुट्स येत गेले. की म्हणजे जसं की सुयश तसा खूप अभ्यासू नट आहे. म्हणजे तो खूप वेळेला काय करायचा की त्याचा बघण्यात काय आल्या गोष्टी किंवा काही आलं तर तो शेअर करायचा की हे मला सापडलंय, हे कुठं कदाचित आपल्या एखाद्या कॅरेक्टरच्या आसपास जाऊ शकतं, तू हे बघ. किंवा पूर्णानंद एक ऍक्च्युअली विद्यापीठ आहे. परत त्याच्यानंतर आपला रोहित आहे, तर रोहितकडे आवाजांचा खजिना आहे, त्यामुळे त्याला पण खूप कॅरेक्टर्स माहित आहेत, त्याला पण खूप छोट्या छोट्या गोष्टी माहित आहेत की काय चेंज झालं, काय घडू शकतं. तर या सगळ्यामुळे काय झालं की एक आपल्याला इनपुट्स मिळत गेले की कसं वागलं काय होऊ शकतं, तर त्याची एक हेल्प होती. म्हणजे आणि अगेन पहिला प्रयोग किंवा पहिले 5 प्रयोग होईपर्यंत ते आम्ही सगळेच गॅसवर होतो की आता माहित नाही ते रिसिव्ह कसं होतंय, की आपण आपल्या पद्धतीने कॅल्क्युलेशन मांडले, पण आता त्याचं रिझल्ट काय येणार आहे, की रिॲक्शन काय. पण जेव्हा जेव्हा ते रिॲक्शन यायला सुरुवात झालं तर आम्हाला कळलं आपले काही अंदाजे बरोबर आले, काही थोडेसे तसे रिसिव्ह होत नाहीत, मग त्याचं म्हणणं चेंज केलं पाहिजे किंवा त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू बघण्याचा चेंज केला पाहिजे. तर या पद्धतीने ती गोष्ट उलगडत गेली. तुझं पहिलं कमर्शियल नाटक आहे आणि तू प्रेम आणि नाती हा विषय निवडलास. तर सध्या नाटक आणि एंटरटेनमेंट याच्या व्यतिरिक्त व्यक्ती म्हणून सध्या जे रिलेशनशिपचे ट्रेंड्स सुरू आहेत त्याच्याबद्दल वैयक्तिक तुझं काय मत आहे? वैयक्तिक माझं मत बघायला गेलं तर मला कधी कधी वाटतं की या जनरेशनला आपण का आहोत, कारण मी स्वतः या गोष्टींना काही बिलॉंग नाही करत. माझे काही खूप रिलेशन बद्दलचे किंवा नात्यांबद्दलचे खूप वेगळ्या थेअरीज आहेत, पण ते आता प्रॅक्टिकली नाही इम्प्लिमेंट होताना दिसत, किंवा त्यामुळे आता ते झालं किंवा माझ्यासोबत ज्या काही घटना घडल्या ज्याच्यामुळे माझंही काही स्वभावामध्ये चेंजेस आले. म्हणजे आज जो ऋषिकांत तुमच्या समोर आहे त्याच्यामध्ये खूप काय बोलतो ना घटनांचं बॅगेज आहे, त्याचा डार्क सेट्स आहेत, की त्याच्यामुळे तो आजचा ऋषिकांत तुम्हाला दिसतोय, की जो तुम्हाला वाटतो की अरे पटकन कशावर काही कमेंट करतो, काही मनावर लावून घेत नाही, कारण त्याने ऑलरेडी आधी मनाला खूप लावून घेतलेलं आहे, म्हणून आता काही लागतच नाही. त्यामुळे आता ते आपोआप रिबाउन्स होतं, एवढं ते साचलेलं आहे ना. तर असं वाटतं की अरे कळत नाही की आपण या रिलेशनशिपला कसं डील करू शकणार आहोत. तर त्यामुळे कन्फ्युजिंग आहे. मला तरी वैयक्तिक म्हणायला गेलं ना तर मला म्हणून नाटकामध्ये पण मी कोणाला कमिटमेंट असं दिली नाहीये की हाच परफेक्ट एंड आहे, हे परफेक्ट सोल्युशन आहे, कारण सोल्युशन नाही सांगू शकत आपण. प्रत्येकाचा स्वभावानुसार किंवा समोर कोण व्यक्ती भेटेल त्यानुसार आपला पुढचा मार्ग ठरणार आहे. त्यामुळे तो मी ओपन एंडच ठेवलाय, तो कदाचित त्यामुळे आलेला असावा. बरोबर बरोबर, राईट राईट. सो पण मग अशी एखादी घटना वुड यू लाईक टू शेअर विथ अस की विच इन्स्पायर्ड यू टू राईट? नाही, आता लेखनाबद्दल म्हणा तर लेखनाची प्रोसेस वैयक्तिक आयुष्याबद्दल. हो नाही, वैयक्तिक आयुष्यातल्या मैत्रिणीचं सांग ना. कुठलं? मला काय माहित. तू म्हणला ना मैत्रिणी आहेत पाहिलेल्या आजूबाजूला, हो की नाही? म्हणाला मैत्रिणी आहेतच. म्हणजे असं काय लेखनाबद्दल किंवा वैयक्तिक आयुष्याबद्दल म्हणाल तर एकतर म्हणजे मी आलो एक तर साताऱ्यासारख्या बॅकग्राऊंड मधून की जिथे एक वेगळं कल्चर असतं. म्हणजे आमच्या घरातला काय बोलतात कॉलेजचं टोन बघितलेला मी पहिला मुलगा आहे. ओके. त्याच्यानंतर आई वडील म्हणजे काय आमचे जे आपण शेतकरी फॅमिलीतून येतो, त्यामुळे म्हणजे प्रकाशचा टोनी वाक्य येतं की एक पाय वावरात एक पाय शहरात. ती काहीची अवस्था माझी स्वतःची देखील आहे की इथे खूप काही गोष्टी करायच्या पण इथे कुठेतरी तिथेही काहीतरी प्रोग्रेस व्हावं असं वाटतं. तिकडचंही नाळ तुटत नाही, इकडचंही जपायचंय. तर आम्ही अशी पिढी आहोत ना की ना धड ते मुंबईकर आहोत ना धड सातारकर आहोत, कारण साताऱ्यात गेलो आम्ही मुंबईची भाषा बोलतो, त्यामुळे तिकडचे लोक आम्हाला आपलं करत नाहीत. मुंबईत असलं आम्ही गावात रमलेलो असतो, त्यामुळे इकडचे लोक आम्हाला आपलंच करत नाही की अरे हा गावठी आहे की काय. त्यामुळे ते जे असतं तर ते एक होतच. पण त्याच्यामुळे येणाऱ्या गोष्टी आहेत किंवा मध्यमवर्गीय कुटुंबातून असलेल्यामुळे की
जे आपल्याला असतं की प्रत्येक वेळेत काय काय वेगवेगळे टार्गेट असतात. म्हणजे माझ्याकडे पहिला मोबाईलच आला इंजिनिअरिंगला असताना. तो पण यासाठी आला की मित्र फोन करायचे आणि माझा आणि वडिलांचा आवाज सेम असल्यामुळे ते त्यांना शिव्या घालायचे. हा म्हणजे आमचं कॉलेज म्हणजे मी वसईच्या कॉलेजला होतो, विद्यावर्धिनी कॉलेज इंजिनिअरिंग. तर अगदी मोठं म्हणजे त्याला 3 एंट्रन्स आहेत, 5 माळ्याचं असं पूर्ण राजवाड्यासारखं कॉलेज वगैरे. आणि तिथं एका कोपऱ्यातला माणूस दुसऱ्या कोपऱ्यात कुठे शोधणं अवघड आहे, कोण कुठे असेल माहित नाही. आणि नंबर मोबाईल नव्हताच तेव्हा, तर घरचा एक नंबर फक्त मी त्यांना शेअर केला, काय लेक्चर्स कधी असतील सांगायला वगैरे. आणि वाटा कुठे गेला आता, कुठे शोधत बसा, कॉल करा वगैरे. आणि सुरुवातच शिवीने व्हायची, मी ऋषीचा बाबा बोलतोय, तर या सगळ्या एक्सपिरियन्स नंतर मग माझ्याकडे मोबाईल आला. ओके. ज्याच्यामध्ये त्यांना तेच होतं की तुला ज्या शिव्या पडतात ते मला ऐकायचं नाही. मी तेच म्हणणार. हा, तर या फील्डमध्ये येण्याचा निर्णय घेणं, मग त्यावेळेला एक टिपिकल मध्यमवर्गीय फॅमिली असल्यामुळे त्याला होणारे विरोध, त्याच्यात ऍडजस्ट करत जाणं. आणि मग जेव्हा मी स्वतः त्या लग्नाच्या फेजमध्ये होतो तेव्हा खूप वेळेला हेच व्हायचं की अरे मी ठीक आहे, मुलाचं घर आहे मुंबईत, एकुलता एक आहे, गावी प्रॉपर्टी इथे आहे, पण या फील्डमध्ये नको हे ते. म्हणजे खूप वेळेला असंच झालं की ना आम्ही मुलगी देऊ पण त्याला सांगा फील्ड चेंज करायला, अशा सगळ्या गोष्टी होत होत्या. मग त्याच्यानंतर तरी लग्न झालं फायनली किंवा त्या गोष्टी आल्या. पण कोविडने काय बोलतात ना, सगळ्यांच्या आयुष्यात काही ना काहीतरी आणलं. तर माझ्या सोबतही असं आलं की माझ्या वाईफची आणि न्यूबॉर्न बेबीची डेथ झाली कोविडमध्ये. ओके. हा, सो त्याच्यानंतरची एक फेज. आणि मग या सगळ्या फेजमधून मला बाहेर काढायला हेल्प केली ती म्हणजे हास्य जत्रा. कारण मी हास्य जत्रासाठी देखील लिहितो. तर आमचे सचिन मोठे सर, सचिन गोस्वामी सर आणि प्रसाद खांडेकर दादा, म्हणजे तो लिटरली माझ्यासाठी मोठ्या दादासारखाच आहे. तर या तिघांचं याच्यात खूप मोठं योगदान आहे की ज्या फेजमध्ये मी खूप वेळेला आपल्या आयुष्यात अशी काही घटना घडल्यानंतर आपण आपलं काम करायला मागत नाही किंवा आपण ऑलमोस्ट 2-3 महिने ब्रेक घेतो, तिथे त्यांनी मला कंपल्सरी लिहायला बसवलं, मला लिहितं ठेवलं, मला सतत माझ्याकडून लिहून घेत राहिले. करेक्शन खूप होत होते त्या दरम्यान, कारण लिहायचंय, त्यात पण कॉमेडी लिहायचंय हे सगळं असताना. तर तो एक वेगळा अनुभव होता. पण त्यांचे पेशन्स तेवढे स्ट्रॉंग होते की ठीक आहे ना, आपल्याकडे बाकीचे स्किट चांगले येत आहेत, मग याला थोडी अजून ग्रो करूया, कारण याला जर आपण असंच सोडून दिलं तर हा परत भरकटत जाईल. बरोबर. याला निदान कुठेतरी गुंतवून ठेवूया. मग त्यासाठी मग थोडी त्यांनी एक्स्ट्रा एफर्ट्स घेतले माझ्यावर. त्याच्यामुळे जो आजचा ऋषिकांत घडलाय, म्हणजे खूप वेळेला सध्या मला फोन येतात ना, अरे ऋषिकांत एक लिहिशील का, तर यामागे या सगळ्या लोकांचं क्रेडिट आहे किंवा या सगळ्या काय बोलतात त्या अनुभवातून ते येत गेलेलं आहे. त्यामुळे जेव्हा आपण बघतो ह्या गोष्टींकडे की एक लेखक म्हणून किंवा रिलेशन या सगळ्याच बाबतीत, तर माझं तेच म्हणणं आहे की महत्वाचं असतं की तुमच्यावर जे लोक विश्वास ठेवतात ना, त्यांचा विश्वास कधी तोडू नका. तर माझं मोरल ऑफ द स्टोरी याबद्दल हीच असेल की जे लोक तुमच्यावर कुठल्याही तुमच्या फेजमध्ये विश्वास दाखवत आहेत, मग अगदी लाईफ मधला फेज असो किंवा कमर्शियल आयुष्यातला, की त्याचे जेव्हा, कारण आता आपलं असं झालं ना, पूर्वी जसं होतं की 9 to 5 ऑफिस नंतर मी आता ऑफिसचं काम बघणारच नाही, असं आता आपलं लाईफ राहिलं नाही. सगळ्या गोष्टी एकमेकांमध्ये खूप गुंतलेल्या आहेत. त्यामुळे त्याचं रिपरकशन तुमचं कुठे ना कुठेतरी पडतच असतं. आणि अशा वेळेला सुद्धा जे तुमच्यासोबत राहतात, तुम्हाला थोडीफार जरी साथ देतात ना, तुम्ही फक्त त्यांना जरी रिटर्न मध्ये साथ दिली ना, तरी तुमचं आयुष्य सुखकर होऊ शकतं. हे माझं ऑब्झर्वेशन आहे, माझं लर्निंग आहे. सो आता आपल्याला ऋषिकांतनी सांगितलं की ट्रस्ट हा सगळ्यात महत्वाचा आहे. मगाशी आपण सुयशशी बोलत होतो तेव्हा तो म्हणाला कमिटमेंट ही सगळ्यात महत्वाची. आणि एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट जी या दोघांना मी जेव्हा मगाशी भेटले आमचं शूट सुरू व्हायच्या आधी, तेव्हा ते दोघं म्हणाले आम्ही दोघंही विवेकच आहोत. सो मला हे विचारायचं की रिलेशनशिप्स बाबतीत तुमच्या दोघांकडे असा खूप डाटा आहे असं मला वाटतं. ओके, सो टेल अस अबाउट दिस की एक तर ट्रस्ट. सुयश, इनफॅक्ट आय वुड आस्क यू की हा जे म्हणाला ऋषिकांत की ट्रस्ट करणं हे खूप महत्वाचं आहे. जी माणसं आपल्याला ट्रस्ट करतात त्यांचा ट्रस्ट तसाच बरकरार रखणं ये बहुत जरुरी होतं. मी जे मगाशी म्हणालो ना बोलता बोलता की आपण एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवून त्याच्याशी काहीतरी शेअर करतो आणि त्याचं नंतर गॉसिप होतं किंवा त्याचं त्या व्यक्तीकडनं पुढे काय होईल हे आपल्या हातात नसतं. तो ठेवलेला विश्वास हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर ठेवलेला विश्वास आहे. आता त्या विश्वासाचं त्या व्यक्तीने काय करायचं हा त्याचा प्रश्न आहे. ते समजायला, ते ऍक्सेप्ट व्हायला वेळ लागतो, जे अनुभवातनं घडतं. म्हणजे असा अनेक वेळेला विश्वासघात सहन केल्यानंतर, पचवल्यानंतर हळूहळू असं होतं की हो ठीक आहे यार, मला शेअर करायचं.
मला शेअर करायचं होतं, मी शेअर करून मोकळा झालो. आता त्या व्यक्तीला विश्वास तोडायचा असेल तर तो त्याचा प्रश्न आहे. बरोबर. त्याचा त्रास मी स्वतःला करून घेता कामा नये. तिथून जी मगाशी याच्या बोलण्यात आली ती की ज्या व्यक्तीने तुमच्यावर विश्वास ठेवलाय त्या व्यक्तीला तेवढी ती कमिटमेंट तुमच्याकडनं गेली पाहिजे. ती ठेवायची की नाही परत ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आणि अनेकदा असे अनुभव पण येतात की लाईफ लॉंग मैत्री राहिलेली आहे, एकही गोष्ट शेअर केलेली इकडची तिकडे गेलेली, अशा पण फ्रेंडशिप्स आहेत आयुष्यात. आणि त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट सुद्धा फ्रेंडशिप्स आहेत. आणि मी त्यासाठी ना कोणालाच दोष देत नाही. मला असं वाटतं की कोणीच ठरवून एखाद्याचा विश्वासघात करायचा असं वागत नाही, किंवा कोणीच ठरवून काही गोष्टी करत नाहीत. 1ली ते 4थी एका शाळेत होतो जी कोएड होती, म्हणजे मुलं मुली एकत्र शिक्षण घ्यायचे. नंतर बॉईज स्कूलमध्ये होतो आणि मग परत कोएडला गेलो. सो ना वेगळेच संस्कार झालेत बरं. लहानपण याचा अर्थ ज्याला जो लावायचा तो लावून घ्या. हा, म्हणजे 1ली ते 4थी असं होतं ना की काही चौकटींच्या बाहेर जायचं नाही, काही गोष्टी पाळायच्याच, बिहेवियर. बरं, मुलींबरोबर तुम्ही जेव्हा शिक्षण घेत असता, एका वर्गात गोष्टी करत असता, शिकत असता, किंवा एका वर्गात सेम शिक्षक तुम्हाला शिकवत असतात, तेव्हा तुम्ही थोडेसे इमेज कॉन्शियस पण असता, डील करायची सवय लागत जाते. आणि मी त्याच्यातनं त्याला कम्फर्टेबल होतोय तेवढ्यात बॉईज स्कूलमध्ये शिफ्ट झालो. सगळेच ब्रेक झाले, शिव्या देतोय पोरगा, मारामाऱ्या करतोय, जाऊन एकमेकांना टशन देतोय. बरं, काही व्हायचं. त्यात मी स्पोर्ट्स मध्ये होतो, मी हॉकी खेळायचो शाळेसाठी. सो हॉकी खेळताना मला आठवतंय की मी पहिल्यांदा शिव्या द्यायला लागलो. घरी ऑब्व्हियसली द्यायचो नाही, पण मुलांमध्ये इट वॉज मॅच मध्ये बीचमध्ये असं सहज मग भांडणं. तर हे आपल्यात आहे, हा पुरुषही आपल्यात आहे, एक आपल्या पर्सनॅलिटीची एक बाजू आहे. आपण शिव्या देऊ शकतो, मारामाऱ्या देऊ शकतो. आपल्यात एक तो छुपलेला काय छुपा अँग्री यंग मॅन आहे, अल्फा मॅन आहे, हे त्यावेळेला जाणवत होतं. तिथे कम्फर्टेबल होतंय, तेवढ्यात परत कोएडला शिफ्ट झालो. आता बच्ची झाली यार, आता शिव्या पण नाही. बरं, शिव्या नाही, आता शिव्या कम्फर्टेबल वाटत. मला काय वाटतं, शिव्यांचा नाही खूप टॅबू केलाय आपल्या समाजात. लहानपणापासून ते आत्तापर्यंत असं एक फिक्स्ड फ्रेंड सर्कल, जे लहानपणापासून आत्ता कंटिन्युअसली ते फ्रेंड सर्कल आहे, असं नाही राहिलंय. विच इन अ वे आय टेक ॲज अ ब्लेसिंग. कारण मला त्यामुळे खूप मित्र आहेत, खूप मैत्रिणी आहेत, खूप वेगवेगळे अँगल्स मला आयुष्यात बघता आले, जवळनं अनुभवता आले. आणि आजही त्यातले बरेचसे लोक आहेत कनेक्टेड. आजही त्यातले बरेचसे लोक मला धरून ठेवता आलेत. काही जण नाही आहेत, काही जण सुटलेत. तर हा जो डेटा आहे रिलेशनशिप्सचा, दॅट ऑलवेज हेल्प्स इन ऍक्सेप्टिंग अ सिच्युएशन व्हेरी क्विकली. पण आपल्या आजूबाजूच्या घडणाऱ्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा कुठे ना कुठेतरी आपल्या वागण्या बोलण्यावरती फरक होत असतो. काही वेळेला असंही होतं, जे मी खूप मी ना, मला खूप एक घाण खोड आहे. मी लोकांना खूप ऑब्झर्व करत बसतो. माझी तंद्री लागते लोकांना बघता बघता, किंवा असं त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य, मग काय पद्धतीने रिसिव्ह करतात. तर ना, मला बरेचदा असं जाणवतं की एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीला इतकी आवडलेली असते की तो त्याच्या नकळतपणे पुन्हा काही दिवसांनी किंवा काही महिन्यांनी त्याच व्यक्तीसमोर ती गोष्ट अशी शेअर करतो ऍज इफ ती त्याला सुचली. मीच सांगितलंय तुला महिनाभरापूर्वी. ही जी नॉलेज शेअरिंगची गोष्ट आहे ना, ही इतकी इंटरेस्टिंग आणि ही नात्यासंबंधांबाबतीत खूप होते. म्हणजे एखादं रिलेशनशिप ब्रेक झाल्यानंतर एक सगळेजण जागे होतात ना, रे तुझं हे चुकलं असेल रे, तुझं ते चुकलं असेल रे, आणि असं सगळं शेअरिंग. जेव्हा त्यांच्या बाबतीत सिमिलर इन्सिडेंट घडतो तेव्हा सगळं उलटं फिरल्यावर त्यांचं असं होतं, ठीक आहे कळलंय, आम्ही तेव्हा त्याच्यातनं जात होतो म्हणून ऐकून घेतलं. आता बरोबर ती वल्नरेबल असण्याची गंमत जी आहे ना, ती मिस आउट होते बरेचदा. राईट. सो आय थिंक नाऊ वी हॅव कम टू द लास्ट पार्ट ऑफ द एपिसोड, की ज्याच्यामध्ये मी असं रिक्वेस्ट करीन की ऋषिकांत, तू आम्हाला असं सांग की असे ह्या नाटकाचे म्हणजे आपण ऍडजेक्टिव्ह देतो की नाही, म्हणजे ते मित्र फोन करून द्यायचे ते ऍडजेक्टिव्ह नाही, आपण जे ऍडजेक्टिव्ह देतो किंवा विशेषण किंवा अशा 3 गोष्टी ज्या हे नाटक डिफाईन करतात. एक तर
हे नाटक कमिटमेंट ऑब्व्हियसली डिफाईन करतं. देन त्याच्यानंतर सेल्फ लव्ह पण डिफाईन करतं की आधी तुम्ही स्वतःला ऍक्सेप्ट करा, देन जग तुम्हाला ऍक्सेप्ट करेलच. आणि खूप एक ना म्हणजे एक स्लाइटली गोष्ट या नाटकात आलेली आहे जे कधी कधी कदाचित त्या लव्ह इमोशन्समुळे थोडी साईडला राहते, की एन्व्हायरमेंटल लव्ह, की जे विवेकच्या कॅरेक्टरमधून येतं, की तो ते लँडस्लाईड बद्दल बोलतो किंवा ओव्हरऑल त्याचा इम्पॅक्टमुळे की सनसेट असे बघायलाच मिळत नाहीत किंवा हे जे छोटे छोटे मुद्दे आहेत. राईट, ग्रेट. सो आता आपण गप्पा भरपूर मारलेल्या आहेत आणि मी आता खूप एक्सायटेड आहे, कारण हे नाटकाबद्दल बोलणं हा माझा अत्यंत आवडीचा विषय आहे आणि मला बोलायला इन जनरलच खूप आवडतं. सो मी हे नाटक पाहिलं आणि मी असं सांगेन की प्रत्येक वयोगटातल्या म्हणजे टीनेजर्स, 20ल्या लोकांनी, 30ल्या, 40ल्या, 50ल्या सगळ्यांनी हे बघावं, कारण प्रत्येकाला याच्यात काही ना काही मिळणार आहे. जर तुम्ही टीनेजर आहात आणि 20त आहात तर मे बी तुम्हाला तुमच्या काही चुका लक्षात येतील की अरे आपण असं करतो का, आपण हे काही वेगळ्या पद्धतीने करू शकू का. 30-40तले जे आहेत त्यांना कळेल की अरे आपण उगीच ह्या लोकांना जज करतो, यांचे पण असे असे पर्स्पेक्टिव्ह आहेत, आपण अशा अशा कॉम्प्रोमाइजेस केले होते, हे असं असं आहे. आणि ऑफकोर्स जे सिनियर्स आहेत त्यांना तर एक नवीन विश्वाचं हे कळेल, कारण ती जी पिढी आहे त्यांनी हे अशा प्रकारचं नाती तुटणं, नाती जुळून येणं, परत नवीन नाती तयार होणं, हे अशा प्रकारचं एक्सपोजर मला असं वाटतं की त्यांना कमी होतं. ज्या वेळेला टेक्नॉलॉजी, सोशल मीडिया हे सगळं आपल्या अवतीभोवती इतकं भरून फिरत असतं, अक्षरशः असं डोक्यात त्याचं वादळ सुरू असतं, त्यावेळेला आपल्यावर प्रेम करणारी, आपल्यावर विश्वास ठेवणारी, आपल्याला जी कमिटेड आहेत ती माणसांची फरफट होतीये का, आपण त्यांची फरफट तर नाही करत आहोत, हे समजून घेण्यासाठी आणि हे जाणून घेण्यासाठी तर हे नाटक नक्कीच सगळ्यांनी बघा. आणि परत एकदा ऋषिकांत, कॉंग्रॅच्युलेशन्स, तुझं पहिलं कमर्शियल नाटक आहे. सुयश, पूर्णानंद, शर्वरी, रोहित, सुरुची, तुम्ही सगळेजण इथे आलात आणि तुम्ही बोललात नाटकाबद्दल इतकं भरभरून आणि रिलेशनशिप्सबद्दल, त्याच्यामुळे थँक्यू सो मच. आणि भरपूर बघा, कारण या नाटकाचे भरपूर प्रयोग होणार आहे. अभी तो जर्नी सुरू हुई है.